लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ दृश्य समोर आलंय। अनेक वर्षानंतर प्रथमच अमृतकुंडाच्या तळाशी असलेली शिवलिंग स्पष्ट दिसून आली आहेत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान हे दृश्य पाहायला मिळालंय। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडातील पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली आणि याच वेळी कुंडाच्या तळाशी असलेली शिवलिंग स्पष्टपणे समोर आली आहे। सुमारे 65 फूट खोल असलेलं हे कुंड पेशवेकालीन असल्याचं मानलं जातंय। विशेष म्हणजे याच कुंडातील पाण्याचा वापर दररोज त्र्यंबकेश्वराच्या नित्यपूजा आणि अभिषेकासाठी केला जातोय। या दुर्मिळ दर्शनामुळे मंदिर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलंय। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना अमृतकुंडात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। अनेक वर्षानंतर समोर आलेल्या या दृश्यामुळे त्र्यंबकेश्वराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वात आणखीनच भर पडली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।